नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर पाहू शकताय, अक्कलकोटला जात असताना अचानकच गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडीत खूप सर्व जणांना इजा झाली. तर काय झालं हे मी तुम्हाला पुढं नक्कीच सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज होता शनिवार, तर मला काही कामानिमित्त म्हणजे एका पाहुण्यांच्या पूजेसाठी सिंहगड रोडला जायचं होतं. तर त्यासाठी आम्ही सर्व फॅमिली निघालो होतो. पावसाचं तर पुण्यात 8 दिवस झाले, दिवस रात्र पाऊस चालूच आहे. त्यामुळं तर सगळीच तारांबळ होती आणि जसं जसं आम्ही जात होतो तसा तसा पावसाचा वेग वाढतच होता. आम्ही कॅब बुक केली होती आणि आमचा प्रवास चालू होता. पाऊस इतका वाढला होता आणि त्यामुळं 1 तासाचं अंतर आहे ना, 2 ते 2.5 तास लागले. तेव्हा आम्हाला जिथं पाहुण्यांच्या इथं पूजाला जायचं होतं तिथं पोहोचलो. सगळीकडं जास्तीत जास्त म्हणजे पाऊसच उघडत नाही. गेले 8 दिवस झाले खूप जास्त पाऊस चालू आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो. पूजेला दर्शन वगैरे घेतलं आणि मला आज संध्याकाळीच अक्कलकोटला जायचं होतं. ट्रॅव्हल्स वगैरे बुक केली होती, त्यामुळं लवकर यायचं होतं आणि ट्रॅफिक तर इतकी होती ना की असं वाटत होतं की येणं होतं आहे का नाही माहीत नाही. संध्याकाळी 7 वाजता आम्ही तिथून निघलोत. 9 वाजताची ट्रॅव्हल्स होती, पण 9 वाजता तर माझं ट्रॅव्हल्सला यायला पण झालं नाही. तर काय झालं मी तुम्हाला सांगते. तर पुणे ते अक्कलकोट जाण्यासाठी मी संध्याकाळची 8:45ची ट्रॅव्हल्स बुक केली होती. म्हणजे 9पर्यंत गेलं तरी चाललं होतं, पण विषय असा झाला की सिंहगडवरून आळंदीला यायलाच 2 तास लागले. कारण ट्रॅफिकच इतकी जाम होती आणि पावसाचे दिवस होते, त्यामुळं खूप जास्त ट्रॅफिक होती. त्यामुळं येणे पण काही पॉसिबल नव्हते. जाताना तर कार कॅब बुक केली होती, पण तो कारवाल्याला पण रस्ता लवकर सापडत नव्हता. म्हणजे ट्रॅफिकमुळं कार कुठून पण चालवता येत नाही. तर येताना निर्णय घेतला की रिक्षा कॅब करायची. तर रिक्षा कॅब केली होती. पूर्ण होप सोडले होते की आता स्वामींना जाणं होतच नाही. पण चमत्कार असा घडला की जी रिक्षा बुक केली होती तो स्वामी भक्त होता. त्यामुळं मी त्याला बोलले, दादा मला संध्याकाळची ट्रॅव्हल्स आहे, मला कशा पद्धतीत पण मला जायचंच आहे. तर तो खूप वेगाने ना गाडी चालवत होता. म्हणजे जिकडून पण रस्ता सापडेल तिकडून मला तो घेऊन येत होता. संध्याकाळचे 9 वाजले होते. 9 म्हणजे आम्हाला वाडीतच 9 वाजले होते. मी त्याला बोलले, दादा तुम्ही फक्त दारात 2 मिनटं थांबा, मी तोपर्यंत बॅग घेऊन येते. तो रिक्षावाला म्हणजे रिक्षात बसल्याबरोबर पाहिलं होतं की त्याने रिक्षामध्ये छान असं स्वामींचं घर वगैरे केलं होतं. तर तो स्वामी भक्तच होता. तर मी त्यांना 2 मिनटं थांबवलं, माझी बॅग घेतली आणि प्रवास सुरू केला. तर मला अगोदरच 7-8 वाजल्यापासूनच मला ते ट्रॅव्हल्सवाल्याचे फोन येत होते की 9 वाजता या. तर मला जसं लेट झालं तसं मी त्यांना फोन केला की दादा 5 मिनटं थांबा, मी 5 मिनटात येते. तरी पण तो ट्रॅव्हल्सवाला बिलकुल पण थांबला नाही. उलट आहे ना, तो एकदम आर्ग्युमेंट करायला लागला. व्यवस्थित बोलत पण नव्हता. तुमच्यासाठी आमची गाडी वगैरे थांबू का, असं खूप सारं बोलत होता. तर त्याच्या मागं मी परत कॅब केली. ते रिक्षावाल्याला बोलले, दादा तुम्हाला काय पैसे असतील ते घ्या, पण मला तिथपर्यंत सोडा. तर फायनली मला रात्री 11 वाजता मी औंधला बस ट्रॅव्हल्स यायच्या अगोदर मी औंधला पोहोचले, काळेवाडी निगडीवरून ट्रॅव्हल्स येईपर्यंत. तर आत्ता आम्ही जेवण नाश्ता वगैरे करून निघालो होतो. सकाळचे 9 वाजले होते आणि अचानकच गाडीचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट असा झाला की आमचा 6:30चा ड्रॉप होता अक्कलकोटला, पण 10 वाजले तरी आम्हाला काही गाडीवाल्याने तिथं सोडलं नव्हतं. तर स्पीड ब्रेकर होतं, तो घाईघाईत गाडी चालवत होता आणि स्पीड ब्रेकरवरून डायरेक्टच तो पुढं मालवाहतूक गाडी होती त्याला तो धडकला आणि खूप जास्त प्रमाणात लागलं होतं. तुम्ही गाडीची अवस्था पाहू शकताय. किती सारं गाडीला काहीच राहिलं नाही आहे. पूर्ण माणसं सीटरवर झोपलेले होते. स्लीपर बस होती तर काही खाली पडले. माझ्या पण थोडं मानाला लागलं. पण एक ताई होत्या, त्यांच्या पण पायातून रक्त होतं, रक्त येत होतं. एक बाबा होते, त्यांना तर अक्षरशः उठता पण येत नव्हतं. आणि गाडीचं तर पूर्ण पुढचं फुटलं होतं. पुढं एक मालवाहतूक गाडी होती, ह्या गाडीला येऊन तो धडकला होता. त्यामुळे ना इतकं स्वामींनी आम्हाला संकटातून वाचवलं. लागलं थोडं थोडं, ह्या ताईंचा खूप पायाला लागलं होतं. सर्वांना लागलं होतं, पण असं कोणी एवढं गंभीर जखमी वगैरे झालं नव्हतं. नंतर तिथले स्थानिक आले, त्यांनी ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि नंतर ज्यांना लागलं आहे त्यांना ते ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. मी ह्याच ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते, पण स्वामी कृपेने काही पण दुखापत झाली नाही. नॉर्मल सगळ्यांना लागलं, पण असं गंभीर जखमी कोणीच झालं नाही. त्यानंतर आम्ही
अक्कलकोट 5 ते 10 किलोमीटर राहिलं होतं. त्यानंतर आम्ही रिक्षा केली आणि परत रिक्षाने गेलो. ज्यावेळेस हा सर्व प्रकार समजला तेव्हा अक्षरशः अंगाला काटा आला. अगोदर तर वाटलं, रात्री पण एकदा बस खराब झाली. अगोदर तर वाटलं होतं की बसच खराब झाली त्यामुळं असं झालं, पण खाली येऊन पाहिलं तर असं अंगावर अक्षरशः काटा आला की स्वामींनी आम्हाला किती विघ्नातून वाचवलं. आणि एक नक्की आहे की जो स्वामी सेवा करतो ना, त्याला स्वामी कधीच कमी पडू देत नाही किंवा त्याची कधीच स्वामी साथ सोडत नाही. त्यानंतर आम्ही अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर तिथं स्वामींच्या याच्यात पोहोचलो. चालल्यानंतर आम्ही स्वामी भक्त निवासला गेलो. तिथं फ्रेश वगैरे झालो. थोडा वेळ तिथं हॉल होते, हॉलमध्ये फ्रेश वगैरे झाले, कपडे वगैरे चेंज केलं आणि नंतर आम्ही दर्शनाला गेलो. तर असा होता आजचा प्रवास. खूप जास्त घाबरलो होतो, पण तरी पण एक मनात आशा होती की स्वामी आपल्याला कधीच दुःख देणार नाहीत आणि स्वामी कधीच साथ सोडणार नाही. तेच झालं. एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन कोणी म्हणणार पण नाही की यातले लोक कसे असतील म्हणून. सर्वजण सुखरूप होतो आणि स्वामींनी आमच्या केसाला पण धक्का लागून नाही दिला. शेवटी आम्ही पोहोचलो आणि यानंतरचे पण मी तुम्हाला स्वामी दर्शन वगैरे सगळं दाखवते. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप दिवसाची इच्छा होती स्वामी दर्शनाला यायची. फायनली मी आले स्वामी दर्शनाला आणि इथं आमचं चाललं होतं कुठं ते भक्त निवास आहे तिथं आम्हाला जायचं होतं. मी आणि माझी मैत्रीण होतो. आम्ही दोघी जणी गेलो होतो. खूप दिवसाचं जायचं होतं पण ती फायनली आमची इच्छा पूर्ण झाली. तर पुढं दाखवते तुम्हाला, स्वामी मंदिर दाखवते. त्यानंतर मी गाणगापूरला पण गेले होते, गाणगापूरचं पण मंदिर दाखवते. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हे आहे तिथलं भक्त निवास. खूप छान व्यवस्था होती, 1 रुपया पण तिथं घेतला नाही. भक्त निवासमध्ये मोठमोठे हॉल होते, खूप सारे लोक बसलेले होते, त्यामुळं मी काही व्हिडिओ काढला नाही आहे. तर हे भक्त निवास आहे. आतमध्ये यायची एंट्री, इथं गाड्यांना पार्किंग वगैरे आहे आणि आतमध्ये गेल्यावर पण वॉशरूम वगैरे खूप जास्त क्लीन होते. एकदम घरच्यासारखं होतं. बाहेर पण मोठा हॉल होता, 400-500 लोक बसतील एवढी मोठी जागा होती. खाली सतरंजा वगैरे आथरलेल्या होत्या आणि 1 रुपया पण तिथं घेत नव्हते. फ्री ऑफ कॉस्ट होतं, म्हणजे जरा वेळासाठी आपल्याला रूम पण घेऊ शकत होतो, पण इथं फ्री ऑफ कॉस्ट होतं. आम्ही अर्धा तास तिथं थांबलो आणि नंतर आम्ही स्वामी दर्शनाला निघालो. तर दिवसभर आम्ही बॅगा पण आमच्याकडे छोट्या छोट्याच होत्या, म्हणजे 1 दिवसासाठी आलो होतो. तर इथं पार्किंग पण खूप मोठी होती. आज जास्त गर्दी पण नव्हती, कारण पुण्याला पाऊस चालू आहे तर लोकांना वाटत असेल तर अक्कलकोटला पण आहे, पण अक्कलकोटला बिलकुल पण पाऊस नव्हता. एकदम उन्हाळ्यासारखं वातावरण होतं. तर मध्ये पावसाची पाळी आली होती, पण 2 ते 4 मिनटं. पण त्यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो तर तिथं अक्षरशः उन्हाळ्यासारखं ऊन होतं, बिलकुल पण पाऊस वगैरे काहीच नव्हता. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते स्वामी दर्शन आणि गाणगापूर दर्शन. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपला चॅनल पण मॉनिटाईज झालेला आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी.